हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की मी आज किती खुश आहे. आज माझ्या व्हिडिओला 1.1 व्ह्यूवर्स मिळाले. 1.1K व्ह्यूवर्स मिळाले. त्यामुळं श्रीही नाचते आणि मीही खूप आनंदात आहे. चला तर मग आज सांगते काय घडलं. तुम्हाला सांगा तर चहा आवडतो की दूध आवडतं? मला तर दोन्हीही खूप आवडतं. श्रीलाही चहा केला आणि तिला सांगितलं घे तर बबड्या चहा पिऊन. तर बोलती नाही नाही मला हॉलमध्येच चहा प्यायचा. तर चालले तिला तिकडं हॉलमध्ये चहा घेऊन. तिचं फेवरेट कार्टून चालू होतं त्यामुळे ती ऐकायलाच तयार नाही. म्हणे मला कार्टून बघता बघताच चहा प्यायचा आहे. हे बघा आणला तिला चहा करून आणि मी थोडे रील वगैरे काढले आणि नंतर मला रेडी व्हायचं होतं बाहेर जाण्यासाठी. हे बघा तुम्ही बघितलीच असेल काल टाकलेली रील मी. मग त्याचं शूट केलं आणि मग मला जायचं होतं एका ठिकाणी बाळकृष्णाच्या आगमनासाठी. हे बघा आमचे किती भाग्य. वेदच्या पप्पाच्या मित्राकडे बाळकृष्णाचा प्रोग्राम होता. तिथं आम्हाला जाता क्षणीच अभिषेकाचा मान मिळाला. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः असं म्हणून मी त्यांचा अभिषेक केला आणि माझ्यानंतर आईंनाही त्याचा चान्स मिळाला. खरं तर आहे ना आपल्या हिंदू समाजात हे असे छोटे छोटे प्रोग्रॅम करायला पाहिजे. कारण हिंदू लोकांसाठी खूप गरजेचं आहे की त्यांनी एकत्र येऊन हे अशा आपल्या देवांची आराधना पूजा केली पाहिजे. हे बाळगोपाळांचं आगमन गोकुळ धाम सोसायटीमध्ये झालेलं आहे. बाळगोपाळ हे म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी खूप छान छान आपल्यासमोर उदाहरणं दिलेली आहेत की समोरचा आपला असून आपला कसा घात करतो हे आपण महाभारतात बघितलेलं आहे. हे बघा ते गोपाळकृष्णाला किती सुंदर सजवलं आहे, किती सुंदर सगळे त्याचा आनंद घेत आहे. हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम. इतक्या सुंदर ह्या महिला इतक्या भजनामध्ये दंग होऊन इतका आनंद मी पहिल्यांदा बघितला आणि मलाही वाटत होतं थोडाफार मीही नाही का त्यांच्यात व्हावा मिक्स. पण कसं आहे आपण कधी त्यामध्ये जात नाही, आपल्याला त्यातलं काही एवढं नॉलेज नाही आहे. त्यामुळं मी आता ठरवलं आहे की मी दर गुरुवारी आणि दर रविवारी श्री गोपाळकृष्ण आपल्या इथं झालं आहे वज्रधाम म्हणून, तर तिथं मी देवासाठी 10 मिनटं का होईना जाणार आहे माझ्या मुलांना घेऊन. हे बघा किती सुंदर बाळगोपाळांना देखावा केला आहे त्यांनी. इतका सुंदर देखावा होता तिथं, खूप छान. इतकं मन प्रसन्न वाटलं. आणि ह्या महिलांना बघा सगळं कृष्णाभोवती कसे गोपिका रास करतात तशा ह्या महिला एकदम आनंदाने तिथं सगळं हे करत होते. आम्ही त्यांच्या घरी आलो. हे बघा कसं झोपाळा त्यांनी सजवला आहे कृष्ण भगवंतासाठी. त्यांनी त्यांच्या बाळाची इच्छा होती का आपल्या घरी कृष्ण भगवान आले. हे आहेत जे का त्यांनी त्यांच्या घरी बाळगोपाळांची स्थापना केली. इतकं सुंदर मनोरम्य असं वातावरण त्यांच्या घरामध्ये, एकदम प्रसन्नतापूर्वक, खूप सुंदर. सगळ्यांनी हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम राधे श्याम असं इतकं सुंदर भजन मंडळ करत होते ते की खूप सुंदर वातावरणामध्ये आम्हाला इतकं आनंद वाटला, खूप आनंद वाटला मला तर पर्सनली. आणि मीही सांगेल तुम्हाला की तुम्ही जा आणि सगळ्यांनी आनंद घ्या. श्री कृष्ण भगवान की